तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग वरती. आणि आता 2-3 दिवस झालं जरा बिझी होतो, त्यामुळे काय ब्लॉग टाकता आला नाही. त्यासाठी मनापासून सॉरी. आता इथनं पुढे तुम्हाला रेग्युलर आपले ब्लॉग बघायला मिळतील. तर आज चाललं आपण कोंढाणा, म्हणजे आजचा सिंहगड. तर चाललं आपण सगळी विथ फॅमिली. जसं मी लास्ट टाइम बोललो होतं की पुढच्या वेळेस जाऊ आपण कुठल्या गडावरती जाऊ, तर पूर्ण फॅमिली बरोबर जाऊ. तर आज माझ्या बरोबर ह्या दोघींना पण घेऊन जातोय सिंहगडला. आणि जीवची ही पहिली किल्ले मोहीम असेल, किल्ले सिंहगड, जी पहिल्यांदा ती कुठल्या किल्ल्यावरती चालली आहे. आता बघू काय करते, कसं वाटतं तिला तिकडे. कारण बागेत जेव्हा तिला नेलत्या मी, तर सर्पोद्यानमध्ये तिने भरपूर त्रास दिलता. माझ्याकडे येतच नव्हती, ते मम्मीकडे पळत होती. आता किल्ल्यावरती बघूयात काय करते, तिला कसं वाटतंय. तर तिथं पण बसते रडत, तिथं गेल्याच कळून भेटूयात आता सिंहगडवरती गेल्यावरती. आता आपण खडक वाचलेला बघू शकता, इकडे पूर्ण खडक वाचला, पूर्ण खडक वाचलाय. बघून घ्या, खडक वाचला मस्त असं पाणी. संध्याकाळ आलं तेव्हा गर्दी पण आपल्याला भरपूर बघायला मिळेल. असं पुढे बघू शकतो, गर्दीच गर्दी आहे बघा. दोन साईडला पूर्ण एक साईड गार्डन भरलेली आरती. हा एक खडक वाचला, खडक वाचला धरण पूर्ण पुण्याला पुण्याचं पाणी जातं. हा खडक वाचला. काय आता आपण पोचलोय डोंजरे गावात. हे सिंहगडच्या पायथ्याचं शेवटचं गाव आहे. इथून चालू होतो सिंहगडच्या किल्ल्यासाठी जाणारा रोड, रस्ता किंवा एक मोठा रस्ता. तर गाईच आपल्याला वरच्या रोडला जायचं होतं, आपण आलो खालच्या रोडला. आणि गाईच इकडून वरती आलो आपण सिंहगडसाठी. आणि ह्या ज्या दिसतात तुम्हाला गाड्या समूह, इथून जर तुम्ही कधी येताय ग्रुपनी, तर तुम्हाला ह्या गाड्या वरती सोडतात पायथ्यापाशी सिंहगडच्या. आणि इथं आपल्याला पे करावं लागतंय. गाईज आपला गडावरती जायला इथून तिकीट आहे, म्हणजे शुल्क आकारण्याचे 50 रुपये. आणि इथून चालू होतं आपल्या सिंहगडचा रस्ता. चीता मृगझुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर खंडजमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. बघा कसा आहे येऊ करणारे. या गडावरती यायची माझी तिसरी वेळ. पहिल्यांदा आम्ही असंच सगळे मित्र आलतो. सेकंड टाइम जीवच्या आधी मी आणि आमची मालकीनबाई दोघं आलतो. आपल्या कार्यक्रमवरती आलतो त्यावेळेस, मला आपला स्वतःच घेऊन आलो. त्याला कार्यक्रमवरती आलतो. आणि आज ही तिसरी वेळ जेव्हा आपण परत
सिंहगड बघायला जातो. सिंहगडच्या मोहिमेवरती जातो. कसं दाखवूया म्हणून त्याला अरे इकडं काय आपल्या इकडं कसं आहे. आणि काय समोर बघू शकता तिकडं आपला सिंहगड दिसतोय तुम्हाला. त्यांना आपण पायथ्याला पोहोचणारच आहे. ते गोष्ट चांगली जास्त ऊन नाहीये, थोडं आभाळ आलंय त्यामुळे जास्त नाही आपण शकणार नाही. पण आता वरतीवर जसं आहे वरतीवर जसं जायला लागलोय तसं एकदम गारगार हवा लागायला लागली. थंडगार त्या एसी सोडलाय. सावधान. तर इथं बिबटे आहेत तर गाडी बिड्या थांबू नका इथं. त्यांच्या असतात दिवसाचं पण नको रात्रीचं पण नको. काही थोडं बघून चालू आहे बघा. काय वाटतं की पोरांना घेऊन सिंहगडवरती येत आहेत. आणि पण माझ्या लाडक्या लेकीला जीवला घेऊन आलो असतं सिंहगडवरती. पण जीव आमच्या आता झोपेमध्ये म्हणजे सिटिंग मोडवरती वरती गेलं उठती का नाही. लेट्स सी. हा ती गडावर चढायच्या आधी रेस्ट मोडवरती एनर्जी सेव्हिंग मोडवरती चढायला काय ते उठून तर आम्हाला घ्यायची तिला आपल्याला फक्त कडव बसायचं आता ती एनर्जी सेव्हिंग. आता लोक काय करते पण ती कडवगा चालती खाली गेल्यावरती कळ मग उठल्यावरती कळत. काहीच पहिला भगवा दिसतं आपल्याला तिथं आपला. आणि खालचा व्ह्यू बघा. अशी मजा येते काही गड किल्ल्यांवरती आल्यावरती मला. वरती पण गारच असतंय हे जे वातावरण असतं ना गाड्यावरती. त्याच्यामुळेच मला शेवटी मग जायची इच्छा होत नाही घरी परत. काय काय ऑप्शन नाही. बायका पोरं मागे आहेत माझ्या जायला. एकटा असतं तर मस्त एकटाच सगळं असतं सगळं कड केलं डोंगरत गेला असतं तिथं मस्त तंबू टाकून टेंट बिंट मारून मस्त पैकी. काय ते खडी चढावा तिथे बोलते खडी चढावा. एवढं तर आपण म्हणजे फिरलोय ह्या सह्याद्रीच्या घाटात रोडवरती. त्यात आपलं ह्या रोडची सवय झाली त्यामुळे काय वाटत नाही मला. रात्रीचा पण हा एक्सपिरियन्स आपण घेतला आहे आणि दिवसाचं पण. एवढं काय वाटत नाही करायला. बघायच पूर्ण गावचा कलर ऑरेंजमध्येच. ऑरेंज 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 काय पूर्ण फॅमिली. मला वाटलं होतं आज इकडं कपल्स वगैरे ठरायला येत आहेत. जेवढे पण बघतोय पूर्ण फॅमिली आपल्या पोरा बाळांना बायका पोरांना घेऊन आलोय. आपण पण आपल्या बायको पोरीला घेऊन आलोय. सगळ्या घरी चालले तर आपण असं चाललोय घरावरती. पण लास्ट टाइम गाईत आम्ही आलतो एवढं ट्रॅफिक झालं फुल ट्रॅफिक. वरती जाणाऱ्याला जायला जागा वरतून खाली येणाऱ्याला जायला जागा. कसं बसं आम्ही करत खाली पोचलो होतो. काय म्हणा गेलं होतं ट्रॅफिक होती इथं. सगळं जाम. आणि लोकांनी पण अशा म्हणजे लोक नसतं रस्त्यावर गाड्या लावून दिलं पोहोचलं म्हणजे वरती जायचा पूर्ण रस्ता ब्लॉक झाला. एकच लाईन चालू खाली. त्यातच जाणाऱ्या पण गाड्यावरती येणाऱ्या पण गाड्यावरती त्यामुळे तो ट्रॅफिक एवढं जाम झालं. एक छान होता तो म्हणजे आडवीला गाडी लावून गेलता त्याच्यामध्ये अजून ट्रॅफिक जाम. काय खाली बघा खालचं गाव दिसतंय डोंजे गाव. तिकडून पुढं आता आपलं पुणे वगैरे दिसतं इथे. आता हा मध्ये डोंगर आहे म्हणजे आपल्या घराच्या बेडरूमच्या खिडकीतनं हे डोंगर दिसतात. त्या डोंगरामुळे सिंहगड दिसत नाही आपल्याला दिसत. ते डोंगरचे नसते तर आपला सिंहगड डायरेक्ट आपण खिडकीतनं बघितलं असतं बेडरूमचं. अशा तऱ्हेने जीवबाईंची शोध झालेली आहे.
विजूबाई आता उठलेले आहेत. मग जसं मी बोललं की आता काय करते ते बद्दल. ये फोटो काढलाय आणि अशा प्रकारे आपण पोचलोय गडावरती. ही आहे पायथ्याची पार्किंग. सगळ्या गाड्या वगैरे इथं लागतात. उतरा गाड्यांना सोडत आपण इथं. वरती आहे आपला गड. हे ट्रॅकिंगसाठी आले. रोपवे वगैरे लावलेत तुम्ही. रोपवे करून ट्रॅकिंग करत असतील होतं. आलो गाडी लावून. ते स्टोल काढतं का स्टोल? आम्ही तर आलो. काय आपण दोघांच गाडी लावायला कुठं जाता. इकडं समोर जागा आहे आपल्याला. इथं गाडी लावत आपण. त्या गडावरती पण काही बघू शकता. गडाच्या दुरुस्तीचं काम चालू आहे. चांगलं आहे. झालं पाहिजे. गरज आहे त्याची.